आता बघा टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सिंधुदुर्ग पोलिसांनी जयदीप आपटेच्या कल्याणमधील शिल्पालयातून पुतळा तयार करण्यासाठी वापरलेलं साहित्य ताब्यात घेतलं। पोलिसांकडून आपटेची पत्नी आईसह शेजाऱ्यांची 3 तास चौकशी। पूजा खेडकर प्रकरणानंतर पुणे महापालिकेचे अधिकारी रडारवर। बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या तक्रारीनंतर 7 अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता। एमपीएससी कडून राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या उमेदवारांची फेरनिवड यादी जाहीर होणार। न्यायालयात सर्व याचिका निकाली निघाल्या। अद्याप यादी जाहीर न केल्यामुळे 623 पदांवरील उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या। कोकणातील जमिनींच्या खरेदी व्यवहारांची तपासणी करा। जनता दल सेक्युलर आणि कोकण जनविकास समितीची मागणी। कोकणातील जमिनींची परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याचा आरोप। मध्य रेल्वेने 110 स्थानकांवरील हमालीचे दर जवळजवळ दुप्पट केले असून त्याचा बोजा प्रवाशांवर पडणार। याआधी 40 किलोपर्यंतचं लगेज डोक्यावरून वाहून नेण्यासाठी 50 रुपये हमाली द्यावी लागत होती, पण आता 75 ते 85 रुपये मोजावे लागणार। गुजरात एसीबीकडून मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक। 10 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई। अटकेच्या कारवाईनंतर दिगंबर पगार यांचं निलंबन। गेल्या काही वर्षांपासून ठाण्यातील प्रदूषणात वाढ। प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना सुरू। प्रशासनाकडून क्लीन एअर बेटर हेल्थ ॲप कार्यान्वित। नागपूर शहरातून महापालिकेकडे करण्यात येणाऱ्या तक्रारींमध्ये वाढ। गेल्या 2 दिवसात कामात हयगय करणाऱ्या 77 कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाची नोटीस। कांदा निर्यातीवर 40% शुल्क लागू केल्यापासून निर्यात निम्म्यापेक्षा कमी। एप्रिल ते जून महिन्यात देशातून 1,62,756 टन कांद्याची निर्यात। केंद्र सरकार 90 दिवसात 13 लाख टन सोयाबीन हमीभावानं खरेदी करणार। नाफेड आणि SCCFच्या केंद्रावर सोयाबीन खरेदी होणार। पुण्यात सीएनजी गॅस दरात मध्यरात्रीपासून 90 पैशांची वाढ। सीएनजी वाहनधारकांना प्रति किलोसाठी अधिक पैसे मोजावे लागणार। पुण्यात पिकअप वाहनाची 4 ते 5 वाहनांना धडक। चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती। मनसेचे श्रीकांत अमराळे गंभीर जखमी तर अमराळेंच्या पत्नीचा मृत्यू। गोंदिया गोरेगाव महामार्गावरील इसार पेट्रोल पंपाजवळील पाणठेल्याला अज्ञाताकडून आग। आगीत 2.5 लाखांचं नुकसान। चंद्रपुरातील चिमूरमधील अल्पवयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार। अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून चौघांनी अत्याचार केल्याची घटना। वांद्र्यातील माउंट मेरी यात्रेला आजपासून सुरुवात। 15 सप्टेंबरपर्यंत यात्रा सुरू राहणार। माउंट मेरी यात्रेसाठी बेस्टकडून जादा बसेसची सेवा। ठाण्याच्या वाघे इस्टेटमध्ये प्रभू श्रीरामांची महती सांगणाऱ्या श्रींची स्थापना। ज्ञानेश्वर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं देखील आयोजन। मुंबईच्या नताशा जोशीने जर्मनीत 10 मीटर जागतिक मूकबधीर रायफल नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं। नताशाची दमदार कामगिरी। अमेरिकन ओपनचं जेतेपद पटकावण्यात बेलारूसची अरिना सवालेंका अखेर यशस्वी। अंतिम सामन्यात सवालेंकानं जेसिका पेगुलाचं कडवं आव्हान परतवून लावलं।